शांतिप्रिय समाज हा मैत्री करण्याच्या योग्यतेचा नाही, हे त्यांच्यातले जिहादी मानसिकतेचे हैवान सातत्याने दाखवून देत आहेत. म्हणजे सध्या ज्या एक एक भयंकर घटना समोर येत आहेत त्यावरून तरी हेच वाटतंय. मैत्री हे नातं खूप पवित्र आणि निखळ असतं. म्हणजे त्यात कुठलेही छक्के पंजे नसतात, लबाडी नसते, फसवणूक नसते. पण जिहाद्यांना मैत्रीचा खरा अर्थ अजिबात कळत नाही. त्यांना कळते ती फक्त जिहादी मानसिकता. शांतिप्रिय समाज काही सुधारणार नाही, म्हणजे हे आपण आपल्या डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे. सुधारायचं असेल तर आपल्याला सुधारावं लागणार आहे. नागपूरच्या एका घटनेने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. भारतीय वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याच्या 24 वर्षीय पत्नीचा एक व्हिडिओ सध्या सातत्याने व्हायरल होतोय. आणि तिचा जुना वर्गमित्र आहे आणि तोच आपल्यासाठी आयुष्यात मोठं संकट ठरेल याची कल्पना सुद्धा तिला नव्हती. आता हा नेमका प्रकार काय आहे, असं काय घडलंय, हेच आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक. या घटनेवर बोलण्यापूर्वी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवते. أعوذ بالله من الشيطان الرجيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل أعوذ برب الفلق من شر ما خلق ومن شر غاسق إذا وقب ومن شر النفاثات في العقد. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये 24 वर्षांची एक तरुणी मोठ्याने ओरडताना आणि रडताना दिसते. तिचा जो क्लासमेट आहे अयाज ताज मदारे हा तिचे जबरदस्तीने हात पकडून बसलाय. मदारे हा कुराण मधल्या आयाती वाचतोय आणि त्या तरुणीवर फुंक मारतोय. तर महिला स्वतःला सोडवण्यासाठी सातत्याने ओरडतीये. पीडित महिला ही नागपूरमध्ये प्रॉपर्टी डीलिंगचं काम करते. तर तिचे पती भारतीय वायुसेनेत अधिकारी असून ते दुसऱ्या शहरामध्ये तैनात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 फेब्रुवारी 2025 रोजी आरोपी अयाज ताज मदारे याने एका हॉटेलमध्ये प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने पीडितेशी संपर्क साधला आणि तिला तिथे बोलवलं. वर्धा रोडवरच्या एका हॉटेलमध्ये त्याने बोलवलेलं होतं. आता हा अयाज आपला जुना क्लासमेट आहे आणि आपण काय काम करतो हे त्याला माहितीये. कदाचित त्याचं खरंच काम असेल म्हणून त्याने आपल्याशी संपर्क साधलाय. या विचाराने ती त्याला भेटायला गेली. आता वर्गमित्र म्हटल्यावर विश्वास आपण ठेवतोच ना. या केसमध्ये सुद्धा तसंच घडलं. तिथे गेल्यानंतर त्याने गुंगीचं औषध मिसळलेलं एक सरबत तिला प्यायला दिलं आणि ते प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेतच त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्या कृत्याचे, घाणेरड्या कृत्याचे त्याने अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्या अश्लील व्हिडिओच्या जोरावर त्याने तिला सतत ब्लॅकमेल केलं आणि सातत्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याकडनं लाखो रुपये उकळले. बरं, हे इथेच थांबलं नाही. मे 2025 मध्ये आरोपी अयाजने तिला नागपूरच्या कलमेश्वर भागात बोलवलं. तिथे तिची भेट अमीन शेख आणि मध्य प्रदेशातील तामिया येथील हजरत मौलाना या 2 व्यक्तींशी करून दिली. हे तिघे सुद्धा तिला घेऊन एका निर्जन स्थळी गेले. तिथे त्यांनी काहीतरी धार्मिक विधी केले, अघोरी कृत्य केली. तुझं धर्मांतर आता पूर्ण झालंय आणि तू आता मुसलमान झालीये असा दावा केला. यानंतर सुद्धा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच आता तिचे पती कर्तव्यावरून घरी सुट्टीसाठी परतले. त्यावेळेस तिने सासरच्या लोकांना आणि पतीला हा सगळा भयानक प्रकार सांगितला. त्यांनी सुद्धा तिला पाठिंबा दिला आणि त्यानंतर तातडीने सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि लगेचच कारवाईला सुरुवात केली. मुख्य आरोपी अयाज ताज मदारे आणि अमीन शेख या दोघांना अटक करण्यात आली. तर तिसरा आरोपी जो आहे हजरत मौलाना हा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अनेकदा काय होतं, अशा घटनांमध्ये घरचे लोक पाठिंबा देत नाही किंवा विश्वास ठेवत नाही आणि त्यावेळेस त्या पीडित तरुणीचं हे पूर्णपणे मानसिक खच्चीकरण होतं. पण या घटनेत जर पाहिलं तर नवऱ्याने सुद्धा आणि सासरच्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिला पाठिंबा दिला आणि मुळात तक्रार केली. हे फार महत्वाचं असतं. आता या घटनेनंतर काही महत्वाचे आणि विचार करायला लावणारे मुद्दे समोर आले. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुस्लिम जिहाद्यांची मानसिकता. ती ओळखणं
फार गरजेचं असतं. म्हणजे आपला समोरचा शत्रू नेमका कसा विचार करतो किंवा त्याची विचार करण्याची पद्धत काय आहे, हे सगळं आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं. जबरदस्तीचं धर्मांतर, हिंदू महिलांवर बलात्कार, त्यांचं शोषण, फसवणूक हे मुस्लिमांसाठी अजिबात गुन्हा किंवा पाप नाहीये. इस्लामी मानसिकतेनुसार सर्व गैरमुस्लिम स्त्रिया या काफिर असतात, म्हणजे शत्रू असतात. मुस्लिम पुरुषांना काफिर स्त्रियांशी विवाह करण्याची परवानगी असते, त्यामुळे ते वागतात. म्हणजे लोकसंख्या वाढवण्यासाठी, त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी आणि हिंदूंची कमी करण्यासाठी ते हिंदू महिलांचा वापर करतात. मग त्यासाठी वेळप्रसंगी ते स्वतःची ओळख लपवून, खोटी ओळख धारण करून, हिंदू भासवून किंवा खोटं बोलून, बहिणीच्या हिंदू मैत्रिणीशी ओळख करून, हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून कशाही पद्धतीने हिंदू मुलींशी संपर्क साधतात आणि आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. आता या घटनेचा जर विचार केला तर इथे अयाज हा तिचा वर्गमित्र होता, म्हणजे जुनी ओळख होती. फार ओळख नसली, मैत्री नसली तरी तोंड ओळख आपली असते. त्यामुळे तिने तिथे विश्वास ठेवला आणि तिथेच तिची चूक झाली. ती प्रॉपर्टी डिलिंगचं काम करते हे त्याला माहिती होतं. बरोबर त्याने कामाचा बहाणा केला, तिच्याशी संपर्क साधला, तिला भेटायला बोलवलं आणि या जाळ्यात ओढलं. आता अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण कोणावरही विश्वास ठेवतो, हा आपला एक स्वभाव गुण आहे. हिंदू हे सहिष्णू असतात, सहनशील असतात. इतरांच्या विचारांचा, धर्माचा, संस्कृतीचा आपण आदर करतो. अनादर करण्याची आपली संस्कृती नाही किंवा तो आपला स्वभाव नाही. कोणालाही इजा करणं हे आपल्या स्वभावातच नसतं. महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मुली, महिला या पटकन कोणावरही विश्वास ठेवतात. म्हणजे एखादी व्यक्ती चांगलं बोलली तर ती व्यक्ती चांगलीच असेल असं आपल्याला वाटतं, पण प्रत्येक वेळी तसं नसतं ना. हिंदू महिलांचा या स्वभावाचा फायदा जिहादी मानसिकतेचे लोक घेतात. या घटनेत सुद्धा तो आरोपी तिचा मित्र होता, ओळखीचा होता, म्हणून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तिथेच घात झाला. ती मैत्रीला जागली, पण तो मैत्रीला जागला नाही तर त्याच्या धर्माला आणि त्याच्या जिहादी शिकवणुकीला जागला. आणि हे अनेक घटनांमध्ये घडतं. अनेक केसेसमध्ये मुस्लिम मुली सुद्धा मदत करतात, हे समोर आलंय. आणि नाशिकच्या TCSचं प्रकरण, कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण आपल्या समोर ताजं उदाहरण आहे. त्यामुळे कोणावरही आणि खास करून मुस्लिम मित्रमैत्रिणींवर विश्वास ठेवताना एकदा नाही तर 100 वेळा विचार करणं गरजेचं आहे. अहो, ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचेच नसतात, हे आपण आपल्या डोक्यात कधी पक्क बसवणार आहोत. म्हणजे अशा घटना आपल्या आजूबाजूला रोज घडतात. आपण बातम्यांमधनं पाहतो किंवा आपण पेपरमध्ये वाचतो, सोशल मीडियावर बघतो, पण तरी सुद्धा आपले डोळे उघडत नाही. परत त्याच चुका आपल्या हिंदू मुली करतात. अहो, काळजी घेणं हे आपल्या हातात आहे ना. डोळ्यावरची विश्वासाची, प्रेमाची झापडं आपण कधी काढणार? एक वेळ समोरच्याला राग आला तरी चालेल, पण 4 हात दूर राहायला आपण कधी शिकणार? शिकलेली असो वा न शिकलेली, मुलींना एक 6th सेन्स असतो असं आपण म्हणतो ना. पण अशा घटनांमध्ये या जिहादी मानसिकतेच्या मुस्लिम मुलांवर विश्वास ठेवताना, त्यांच्या प्रेमात पडताना हा 6th सेन्स कुठे जातो? हा खरंच एक संशोधनाचाच विषय आहे. इथे ना काही प्रमाणात आपलीच चूक जास्त आहे. या जिहादी मानसिकतेने ना बरोबर ओळखलेलं आहे. अशा कितीही घटना घडल्या, म्हणजे कोणी कितीही व्याख्यानं दिली, कायदे आणले, तरी सुद्धा यात काही फरक पडणार नाही. आपण जर हिंदू मुलींशी चांगलं बोललं, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं की त्या भाळतात. त्यामुळे आपणच त्यांचे मार्ग सोपे करून देतो. हे दुष्टचक्र कधी थांबणार हा एक मोठा अनुत्तरित प्रश्न आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत, रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.